नंतर सांगा, आता सांगा. नंतर सांगा. ते आहेत ते नशिबानेच आहेत. साप नागपंचमीचं दूध पिऊन झोपलंय बघा. हाँ मैं सायन्सला आहे. आय एम अ सायन्स स्टुडंट बट आय डोंट हॅव बायो ह्युमन सब्जेक्ट. आणि निसर्ग म्हणजे इतकं सुंदर अनुभव होता की आम्ही या ट्रेकला म्हणजे असं वाटलं होतं की आम्ही पूर्ण करू. चाय ओ चाय तुम्ही पण जरा 500. हिवरा निसर्ग मुळातला बार्शीच्या भगवंत नगरीतला आहे मी आणि भगवंत नगरीमधून प्रवास करत करत एक्सक्यूज मी. सुप्रभात, गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे अंधारबन ट्रेकचा आमचा दुसरा दिवस. आज आम्ही आहे पाटणूस गावामध्ये. या ठिकाणी खजिना डोंगरावर ट्रेक करून खजिना धबधबा आम्ही बघणार आहोत. पाटणूस गावामध्ये सकाळचा आमचा नाश्ता यांच्याकडे झालाय, देवकुंड कुलकर्णी हॉटेल. आत्ता जस्ट फोटो सेशन आमचं चालू आहे. हे संपून आम्ही जाणार आहोत खजिना वॉटरफॉल आणि खजिना डोंगराच्या ट्रेकला. पाटणूस गावातलं हे सगळं परिसर. इथे आमचं रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता आणि आज दुपारचं जेवण आहे. पुन्हा एकदा स्वतःसाठी जोरात टाळ्या. कारण आपण काल जवळपास मोठा ट्रेक करून आलेलो आहे आणि ज्याच्यामध्ये क्षमता त्याला जी संधी मिळते आणि ती संधी आपण घेतलेली आहे. एक प्रकारचं मेडिकल चेकअप आपलं झालेलं आहे. ज्यावरती आपण ते पूर्ण करू शकतो त्यावरती आपण फिट आहोत, बरोबर आहे. आणि आज अतिशय उत्साही चेहऱ्याने आपण रेडी आहोत पुढचा छोटासा ट्रेक करण्यासाठी. आत्ता आहोत आपण रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातल्या पाटणूस गावामध्ये, बरोबर आहे. पाटणूस हे गाव निसर्ग संपन्न आहे. या ठिकाणी कुंडलिका व्हॅली आहे, देवकुंडचा धबधबा आहे, अंधारबन जंगल आहे, तामिनी घाट जवळ आहे. आणि आपण ज्यांच्याकडे मुक्कामासाठी आलो होतो ते आपले पलांडे काका. त्यांच्यासाठी काका आणि काकूसाठी जोरात काढा. स्वामी कृपा हॉलिडेज या ठिकाणी आपण रात्री मुक्काम केला. त्यांच्याकडे जेवढं आहे शक्य तेवढं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. सगळ्यांनाच सगळ्या प्रकारचं देता आलं नाही. आम्हाला पण काही गोष्टी अपुऱ्या होत्या. त्यांच्याकडे जेवढं होतं त्यांनी दिलेलं आहे. कुठेही त्यांनी काटकसर केलेली नाही आणि पुढच्या वेळेला अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा ते प्रयत्न करतील. त्यांच्याकडे कुठेही मॅन पॉवर नाही. काका आणि काकूंचे सगळं सेटअप लावलेलं आहे. आणि खास करून आमचे मित्र मार्गदर्शक राम मुंडे सर, जे मूळचे आपल्या सोलापूरचे बार्शीचे आणि आता इकडं शिक्षक म्हणून सेवा देतात अनेक वर्षापासून. राम सरांच्या माध्यमातून पलांडे काकांची व्यवस्था झाली. याच्यापूर्वी 2 वर्षापूर्वी आम्ही इथं आलो होतो, राहिलो होतो. जवळपास 130 लोक होतो आम्ही इथं. जवळपास 100 लोक राहिले होते या प्रॉपर्टीला आणि बाकीचे 30 लोकांना गावामध्ये जिथं इथं नाही पुरलं तिकडे गेलो होतो. त्यावेळेला मात्र आम्ही डायरेक्ट आलो होतो एका मित्राच्या माध्यमातून. यावेळेला खास काकांशी पर्सनल बोलून आणि इथं आलो. काकांनी छान व्यवस्था केली. पुढच्या वेळेला याच्यापेक्षा छान व्यवस्था काका पाहिजे आम्हाला. आणि आत्ता आपण जाणार आहोत खजिना डोंगर बघायला. खजिना डोंगर फार मोठा आहे पण आपण एक निम्म्या टप्प्यामध्ये अर्धा ते पाऊण तासाचा ट्रेक करणार आहोत. सगळ्यांनी येण्याचा प्रयत्न करा. ज्यांना वाटतंय मला यायचं नाही त्यांनी बसमध्ये बसू शकता, पण माझं असं म्हणणं आहे तुम्हाला ट्रेक करा. कारण उद्या आपण आपल्या आपल्या कामाला धंद्याला लागणार आहोत. त्यामुळे आजचा दिवस संधी सोडू नका. किती त्रास झाला तरी आपण सगळे सोबत आहोत. काका आणि काकूने जी काही व्यवस्था केली आहे त्याच्याबद्दल एक सोलापूरकरांकडनं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांना सोलापूरची चादर आठवण म्हणून भेट देणार आहोत आणि सोलापूरची शेंगा चटणी पण आपल्याला भेट द्यायची आहे. मी आपल्या पंढरपूर ग्रुपचे जे आहेत सगळे त्यांना विनंती करतो त्यांनी समोर यावं. काकांना हे पांघरा असं प्रेमानं असं एका साईडला शाल घालते तसं दोघांना जोडीला असं काढून घ्यावं लागेल. आमच्या सोलापूरचं मार्केटिंग झालं पाहिजे त्यामुळे आम्ही सोलापूरची चादर आणलेली आहे. गणपती बाप्पा मूर्ती भवानी, छत्रपती संभाजी महाराज की, पलांडे काका की, पलांडे काकू की, भारत माता की. आता आपल्याला गाईड आणि मार्गदर्शन करण्यासाठी राम सर आलेले आहेत. ते आपल्याला पुढे टप्प्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. ओके, आपल्या सोबत येत आहेत ते. नाश्ता झाल्यानंतर आम्ही आता चाललोय सगळे मिळून बस क्रॉस करून एका ठिकाणी आलोय. त्यानंतर आता चाललोय आम्ही खजिना डोंगरावर. समोर दिसतंय ते समोर इको फ्रेंडलीचे काही सदस्य चालले आहेत. पूजा आहे.
काका आहे, मॅडम आहेत. एक्सक्यूज मी. इकडून चालले होते व्हिडिओ तेव्हा म्हणून इकडून आले बघा. वातावरण कसं आहे? पाऊस नाही, बरं वाटलं. पुढं आहे भिजाय सगळं. हा अजून मग तरच माणूस राहते पुढं. एक पाय घालायचा, एक पाय काढायचं करायचं. असं करताना बुट अडकते की खाली? बूट चिखलात आणि पाय मागं पुढं खड्ड्यात पडला पाहिजे. बूट चिखलात, पाय खड्ड्यात. इतकं भरभर चाललं पाहिजे. नाही काय सांग आता. ते वेल आहे ते पाण्याचं माहिती का? ते गिलोईचा वेल असेल किंवा अजून कुठलाही वेल असेल. सायन्सला आहे का? हा मी सायन्सला आहे. आय एम अ सायन्स स्टुडंट बट आय डोंट हॅव बायो इन माय सब्जेक्ट. आपण आहोत पाटणूस गावामध्ये. पाटणूस गाव निसर्ग संपन्न आहे. खजिना डोंगर, कुंडलिका व्हॅली, कुंडलिका नदी, देवकुंडचा धबधबा, इकडे कोलाड जवळपास आणि निसर्ग संपन्न हा परिसर. आणि इकडं आमचे पर्यावरण अभ्यासक शिक्षक मित्र राम मुंडे सर आता आपल्यासोबत आहेत. इको फ्रेंडली क्लबच्या सगळ्या सदस्यांना, सोलापूरकरांना गप्पा मारण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी त्यांनी खास वेळ दिलेला आहे. त्यांच्याकडे जो काही वैचारिक खजिना आहे, ज्ञानाचा खजिना आहे, तो आपल्याला लुटून न्यायचा आहे. त्यामुळे जेवढा आपण घेऊ तेवढा आपला फायदा आहे, कारण या गोष्टी कुठेही मिळणार नाहीत. त्यामुळे सर ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगणार आहेत ते ग्रहण करा, जाणून घ्या, काही वाटलं तर विचारा. आणि याचे आपण व्हिडिओ पण करणार आहोत जे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. राम सर थोडंसं इंट्रोडक्शन द्या आणि मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. सर्वप्रथम सर्व सोलापूर वासियांना राम सरांचा नमस्कार. गेली 17 वर्ष कंप्लीट केलेली आहेत. 18 वर्ष चालू झालं मला इथे पाटणूस गावामध्ये. मुळातला बार्शीच्या भगवंत नगरीतला आहे मी. आणि भगवंत नगरीमधून प्रवास करत करत मी इथे 2007 साली जुलैच्या महिन्यामध्ये अतिशय प्रचंड पाऊस होता आणि त्या पावसामध्ये झाडं उन्मळून पडली होती, रस्त्याने जाता येत नव्हतं. तर आम्ही त्या विक्रमच्या साह्याने इथपर्यंत आलो. या शाळेमध्ये कुंडलिका विद्यालय पाटणूस, जिथे तुम्ही नाश्ता केला, त्या विद्यालयामध्ये 2007 साली मी दिला इंटरव्ह्यू दिला. गणित विषय असल्यामुळे त्यांनी लगेच माझं सिलेक्शन केलं आणि शिवाजी विद्यालय बार्शीमधला मी विद्यार्थी शिवाजी युनिव्हर्सिटीमधनं पास झालेलो. त्यांनी डिग्री बघितल्यावर त्यांनी सांगितलं की अरे खणखणीत नाणं यांना सोडायचं नाही. आणि 2007 साली त्यांनी मला इथे थांबवून घेतलं. हायस्कूलचा शिक्षक आहे, 8वी 9वी 10वीला गणित शिकवतोय आणि आयुष्य इथंच काढायचं आहे या एक मनामध्ये कुठेतरी वाटत होतं की बार्शीला वापस जावं. पण आता आयुष्य काढायचं म्हणल्यावरती मूळचे सोलापूर जिल्ह्यातले असलेले पर्यावरणप्रेमी राम मुंडे सर यांचे मार्गदर्शन आम्हाला या भटकंती दरम्यान लाभले. अतिशय छान सुंदर माहिती त्यांनी भटकंती दरम्यान आम्हा सर्वांना सांगितली. याचा संपूर्ण व्हिडिओ स्वतंत्रपणे आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणार आहे. काय दिसलं साप सर नागपंचमीचं दूध पिऊन झोपलंय बघा. अरे काठी रे दुधा किती एक्साइटेड बघायला आम्ही साप पडल्यावर. हिरवा निसर्ग हा संगती, हिवरा निसर्ग हा भोवतीने, हिवरा निसर्ग हा भोवतीने, हिवरा निसर्ग हा भोवतीने, हिवरा निसर्ग हा भोवतीने. जीवन करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, रात्रभर ही लोक कोणतीही भीती न बाळगता राहतात. त्याचं कारण आहे, आम्ही मोठे झालो, श्रीमंत झालो, आपल्याकडे पैसा आला, रात्रभर आपल्याला झोप लागत नाही. माझ्या गाडीतलं कोणतरी चोरून नेईल, माझी गाडी पळून नेईल, माझ्या गाडीवर स्क्रॅच मारेल.
कालच्या सारखाच आज पण आमच्या सोबत पाऊस कायम होता. रिमझिम पावसात सर्व ट्रेकर मंडळी या जंगलाचा आनंद घेत होते. चाय ओ चाय तुम्ही पण जरा पगार 500 आज. आता राम सर आणि आमचे सर समोर गेले. धबधबा आहे का, सेफ आहे का बघायला आम्ही सगळे थांबलो इथं. ललित सर तर फारच एक्सायटेड दिसत आहेत. नाही बाबा ललित सर नाही माहित. बरं जाऊ द्या, ललित सरांसोबत काय घडलं काल सांगा. सांगा आता सांगा. नंतर सांगतो. ते आहेत ते नशिबानेच आहेत असं. धबधब्यात बसलोय आणि हे मॅडम ओटर आले. गंमत बघा, सगळे लोक नाराज होऊन बसले आहेत. आपण जर कॅमेरा त्यांचा काढला तर किती स्मार्ट दिसत बघा. हे पाहिजे हो कॅमेरा पब्लिक वाढायला फायनल तामिनी घाटमध्ये जिथं जिथं छोटे मोठे धबधबे आहेत तिथे लोक थांबतायत, एन्जॉय करतायत. स्टॉल पण आहे तिकडं. तामिनी घाटामध्ये आम्ही छोटासा ब्रेक घेतलेला आहे. हीच आमची चडसनकर ट्रॅव्हल्सची लाल परी आणि याच लाल परीने आमचा मस्त प्रवास सुरू आहे. आता तामिनी घाटामध्ये छोटासा ब्रेक आम्ही घेतलेला आहे इथले वॉटरफॉल पाहण्यासाठी आणि छोटासा ब्रेक इथला चहा नाश्ता म्हणण्यापेक्षा इथं जे काही गरम कणीस भजी वगैरे त्याचा आस्वाद घेण्यासाठी सौंदर्य दिसतंय ते मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तामिनी घाट मार्गे आम्ही निघालोय देशामध्ये म्हणजेच पुण्याकडे. कोकणातून देशाकडे जाणारा हा रस्ता, या रस्त्याने आपण निघालेलो आहोत. देवभूमी कोकणामध्ये आम्ही गेलो होतो आणि हा सुंदर असा निसर्ग या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतोय. अतिशय सुंदर हा सगळा परिसर आहे. माकडं बघा कशा पद्धतीनं
काहीतरी खायला मिळेल या उद्देशाने इकडे भटकत आहेत. तामिनी घाटातल्या एका पॉइंटला आम्ही पोचलोय आणि इथं जी काही गर्दी आहे ती हो का आता दचकली. खरं तर सई माझ्या व्हिडिओमध्ये ते येता येता राहिलं. माकड आहे हे तिला माहीत नव्हतं, पण थोडंसं असं घाबरली ती. तामिनी घाटात बरेच पॉईंट आहेत पाहण्यासाठी. एका पॉईंटला आता आपण थांबलोय. सुंदर असा एक धबधबा या ठिकाणी कोसळतोय आणि अतिशय जवळून आपल्याला हे सगळं पाहता येतंय. या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल आहेत तामिनी घाटामध्ये. आता या तामिनी घाटामधल्या स्टॉलवर मक्याची कणसं आपल्याला पाहायला मिळत आहेत. भजीचा इथं स्टॉल आहे आणि इकडे आता आमचे मेंबर्स फोटो सेशन सुरू आहे यांचं. सुंदररित्या हा सगळा परिसर आपण पाहतोय जवळून. या ठिकाणी आपल्याला पंढरपूरकरांनी आता स्टॉलवर धिया मारलेला आहे. त्यांना आता काहीतरी इथं आवडतंय, काहीतरी घेण्याचा प्लॅन त्यांचा सुरू आहे. पकोडे आहेत, पकोडे पकोडे. पकोड्याची ऑर्डर दिलेली आहे आणि आता मॅगी पण इथं मिळतोय. पण आता दुसऱ्याचं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं डोकावून बघूया की काय अशा पद्धतीने हे या ठिकाणी हे एन्जॉय करतात. सुंदर असा हा सगळा निसर्ग जवळून आपण पाहतोय. आपले मेंबर्स फोटो काढतात, सेल्फी घेतात. तर या ठिकाणी फोटो सेशन, सेल्फी सेशन. डॉक्टर आदिती मॅडम, रेखा मॅडम, आपले सगळे टीम मेंबर, राऊतांना, खेटे फॅमिली. सविता मॅडम, त्यांच्या मैत्रीण या ठिकाणी आपल्याला पाहतोय आपण. धबधब्याचा आनंद घेत आहेत, फोटो काढत आहेत. खरं तर कालपासून इतके फोटो, इतके व्हिडिओ आम्ही काढलेत तरीसुद्धा हा निसर्ग जवळून पाहावा असं वाटतंय. इथून जाऊ नये असं वाटतंय सगळ्यांना. सुंदर जवळून दाखवतो हा धबधबा. एक व्यक्ती जो आमचा मेंबर नाही आहे पण ते आता आपण पाहतोय की इथं धबधब्याच्या इथं जाऊन दिसत आहेत. ते आता इथं पकोडा खाण्यासाठी बोललेला आहे स्वाती मॅडमनी. मक्याचा पकोडा आहे. हां, मक्याचा पकोडा, क्या बात आहे, जबरदस्त. कालपासून निसर्ग भटकंती आमची सुरू आहे आणि सविता मॅडम आणि त्यांच्या मैत्रिणींनी जबरदस्त एन्जॉय केले. मॅडम काय सांगाल, काय वातावरण आहे, काय काय अनुभवलंय? अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि इको फ्रेंडली सोबत ही आमची पहिलीच ट्रेक आहे. अतिशय सुंदर नियोजन केलं होतं. जेवणाची उत्तम सोय, राहण्याची उत्तम सोय आणि निसर्ग इतके निसर्ग म्हणजे इतकं सुंदर अनुभव होता की आम्ही या ट्रेकला म्हणजे असं वाटलं होतं की आम्ही पूर्ण करू, पण अतिशय उत्तमरित्या आम्ही ट्रेकही पार पाडली आणि बाकीच्यांनी सहकार्यही खूप छान केलं आणि सगळ्या क्षेत्रातले लोक असल्यामुळं अनुभव वेगळा होता आणि खूप छान अनुभव आला आणि पुढच्या वेळेला ट्रेकला नक्की येऊ. खूप खूप शुभेच्छा. कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं ना तर एक नंबर ट्रेक होतं. एक नंबर एकदम सकाळ आणि कडक. शुभेच्छा. आता आपल्यासोबत आहेत राऊत सर आणि राऊत मॅडम. राऊत सर हे सोलापूर शहर पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावत आहेत. राऊत सर आणि मॅडम, कालपासून इको फ्रेंडली क्लब सोबत तुम्ही मस्त ट्रेक केलेला आहे, तर कसा अनुभव आहे, काय काय अनुभवलंय तुम्ही? सदर ट्रेकमध्ये आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहे आणि सदर ट्रेक ही खूप आशादायी आणि खूप उत्साही आहे आणि त्यातले त्यात इथले सर लोक, स्टाफ आणि नियोजन आणि मॅनेजमेंट एकदम खूप छान आहे. माझी ही पहिली ट्रेक असल्यामुळं भरपूर मला आनंदाने मिळालेला आहे आणि त्यात अनुभव आणि माहिती ही सर्वस्वी फक्त फिरल्यामुळं हे कळते, हे ह्या ट्रिपमध्ये कळालेलं आहे. आणि ही ट्रिप माझी आयुष्यातली खूप मोठी पुंजी आहे आणि ह्या ट्रिपमधनं मला भरपूर काही शिकायला मिळालं, ऐकायला मिळालं आणि बघायला मिळालं. मॅडम, आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या माहीत नाहीत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी 2 दिवस कळाल्या. निसर्ग काय आहे, कसा आहे, तर कसा अनुभव आहे तुमचा? मला जाताना म्हणजे असं भीती वाटली, आनंद वाटला आणि माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि ट्रिपमध्ये बी सगळे फॅमिली म्हणजे मेंबर नवीन होते, पण मला नंतर फॅमिलीसारखं वाटलं. खूप आनंद झाला. येस, खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. धन्यवाद सर, धन्यवाद. ही सई आहे आणि सईला याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलंय. तर सई, तुला कसं वाटलं 2 दिवस छान ट्रेक करून? अगदी अचानक तू काल यायचं ठरवलं, आजारी होती असं मम्मी म्हणाली, कसं वाटलं तुला? मजा आली खूप. अचानक ठरवले कारण की माझी दुसरी ट्रिप कॅन्सल झाली म्हणून मी इथे यायचं ठरवले. काय म्हणलात मॅडम?
आता जेवलो म्हटलं हा. तरी पण कणीस खाण्यापुरती जागा आहे. हा हे बघा म्हणजे सोयीचं मार्ग काढून कणीस खाण्याचा आनंद घेत आहेत. आणि तिथं जेवणाच्या ठिकाणी तर म्हणले भरपूर पोट भरून जेवले तरी सुद्धा कणीस पाहिला आणि पोटामध्ये जागा झालेली आहे. कणीस खाण्याचा आनंद तामिनी घाटामध्ये अशा वातावरणामध्ये जबरदस्त. गिरीश काका आणि उमा काकू या ठिकाणी आहे. 2 दिवस मस्त एन्जॉय केले. थोडंसं काल उतरताना आम्हाला त्रास झाला पण आता आम्ही पुन्हा एकदा एनर्जी मध्ये आहोत. तर काका कालपासून काय काय पाहिलं काय नाही कसं वाटतंय? अनुभव खूप छान होता. हा ट्रेक बऱ्याच दिवसानंतर आम्ही केलेला आहे आणि थोडासा त्रास झाला उतरताना आम्हाला. दगड धोंडे पाणी पण बरोबरचे लोक आमच्या खूप सहाय्यकारी होते. त्याने आम्हाला खूप वेळोवेळी हात दिला मदत दिली. तामिनी घाटातून ही आपली लालपरी एसटी निघालेली आहे. सुंदर असं हे ठिकाण आणि या ठिकाणी थांबलेले हे सगळे पर्यटक. आता या ठिकाणी ही मंडळी चोरून आम्हाला सोडून मॅगी खात आहेत. आम्ही सरच्या तब्येतचं लक्ष देत आहे त्यामुळे सरांना नाही दिले. किती हुशार आहे पोरी. म्हणजे माझी तब्येत वाढू नये त्याच्यासाठी हे मला घ्या म्हणत नाहीत. अशीच काळजी घ्या तुम्ही. चांगलं आहे. कसं वाटलं तुला 2 दिवस? खतरनाक वाटलं. काय काय आवडलं? सगळं आवडलं. पुन्हा येणार? एकटी येणार असं का म्हणते ही तुम्हाला लक्षात आलं असेल. कारण आता ते यावेळेला मम्मी सोबत आलेली आहे. मम्मीने काय तिला अडचण केली नाही पण तरी सुद्धा ती जरा जास्त एन्जॉय करण्यासाठीच्या दृष्टीनं म्हणत आहे. 2 दिवसाची आपली भटकंती आता पूर्ण झालेली आहे. तर कसं वाटतंय विचारूया. मॅडम काय सांगाल? खूप सुंदर आणि छान झालेलं आहे. यस. कसं वाटतंय? छान वाटतंय. बस एकदम अप्रतिम. खूप छान धबधब्याखाली आम्ही मस्त अर्धा तास घालवला. सगळ्यात एक खूप वेगळा अनुभव होता तो धबधब्याखालचा. कधीही न मिळणारा अनुभव होता तो आणि मस्त वाटलं. बरेच जण म्हणतात निसर्गात गेल्यानंतर खूप रिस्क असते वगैरे. रिस्क तर आहे पण काळजी घेऊन गेलं तर काही सुद्धा रिस्क नाही आहे. आपण जर निसर्गाची काही खोड्या केल्या नाही म्हणजे त्यांना काही दुखापत नाही केली तर आपल्यालाही अजिबात रिस्क नाही आहे निसर्गाची. निसर्गात गेल्यानंतर निसर्गाचा सन्मान राखलाच पाहिजे तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. मॅडम आणि डॉक्टर मॅडमनी बस आता एकदम भरून टाकलेली आहे. जोरात टाळ्या. जबरदस्त जबरदस्त.
कालपासून लपून राहिलेले त्याला आता बाहेर पडत आहे. सोलापूर जवळ येताच आता या सगळ्यांना आता मस्त मजा वाटू लागलेली आहे. कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे, साड़ी के फॉल सा कभी मैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे. दिल से दिल अटैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे, साड़ी के फॉल सा कभी मैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे. गाली घालून साल लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनी चाल, गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते भारी तुझा माझा तार, गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते भारी तुझा माझा तार. फिरवीन माझ्या गाडीवर